तर मी नेहाज रेसिपी इन मराठीमध्ये तुमचं स्वागत करते। मी एक होम बेकर आहे। तर आज आपण लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच कपकेक कसे बनवायचे हे बघणार आहोत। तर चला तर व्हिडिओ बघूया। तर मी प्रीमिक्स घेतलेले आहे, त्यामध्ये इसेन्स, तेल आणि पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। तर थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत। तर आपल्याला कपकेकसाठी बेटर हा जाडसर असा तयार करायचा आहे। केकसाठी जसं आपण मध्यम पातळ असा करतो तसं आपल्याला बेटर तयार करायचं नाहीये, जाडसर असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर आता मी कपकेकसाठी पेपर मोल्ड घेतलेले, त्यामध्ये आपण बेटर टाकणार। तर आपल्याला थोडं एक चम्मच टाकायचं आहे। तर मी गॅसवर साईडलाच एक पातेला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण कपकेक बनवून घेणार आहोत। तर आता आपण कपकेक ठेवणार। जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिट आपल्याला फक्त मध्यम आचेवरती ठेवायची। तर आता आपले कपकेक रेडी। तर आपण आता वरतून मस्तपैकी डिझाईन अशी तयार करून घेणार आहोत। तर मी मध्ये डिझाईन मोल्ड असतो त्याच्या साहाय्याने मध्ये होल पाडून घेते, तुम्ही सुद्धा करू शकता। त्यामध्ये आपण क्रश टाकणार आहोत, ज्यामुळे कपकेक अजूनच मस्त लागतील। तर मी पायनॅपल फ्लेवरचे हे कपकेक बनवलेले आहेत। तर क्रश आता टाकून झालेला आहे। आता आपण वरचे जे झाकण काढलेले होते कपकेकचे ते लावून घेणार आहोत आणि मस्तपैकी व्हिप क्रीमच्या साहाय्याने डिझाईन करून घेणार आहोत। तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन करू शकता। तर आता जोपर्यंत डिझाईन करून होत आहे तोपर्यंत माझ्या चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर आता आपल्या पद्धतीने असे कपकेक रेडी झालेले आहेत। तर मस्तपैकी वरतून मी बॉल्स टाकलेले आहेत। तर लहान मुलांसाठी मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा, ज्यामुळे मला नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळेल। थँक्यू फॉर वॉचिंग।